चुकीचं आहे, कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळेच आज एकाचा जीव गेलेला आहे. पुढची बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनेमध्ये पालिका आयुक्तांनी विजय सूर्यवंशी यांनी मोठी कारवाई केली आहे. पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचं निलंबन करण्यात आलं आहे. मात्र पालिका या दोन्ही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार नाही असं आयुक्तांनी म्हटलंय. त्यामुळे आयुक्तांनी 2 अधिकाऱ्यांना गुन्ह्यापासून अभय दिल्याचं बोललं जात आहे. मोशी इमारत दुर्घटनेमध्ये आता पालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी मोठी कारवाई केलेली आहे. पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचं निलंबन केलेलं आहे. त्यापुढे नेमकी काय पावलं उचलली जाणार, त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. या अनुषंगाने आपण आयुक्तांशी बोलूयात. सर, निलंबन तर केलं, पुढं काय? आता या दोघांना आपण जबाबदार धरून निष्काळजीपणा आपण त्यांच्यावर जे आरोप ठेवले होते त्याचं उत्तर त्यांनी काल दिलं, परंतु ते आम्हाला असमर्थनीय वाटलं. ते सर्व खुलासा आम्ही त्यांचा अमान्य केला आणि म्हणून त्या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे. या PPP तत्वावरच्या प्रोजेक्टमध्ये कन्सेशन ॲग्रीमेंटमध्ये ज्या पद्धतीने कंपनीची जबाबदारी आहे पूर्ण प्लॅन्टमध्ये 24 तास त्यांनी तिथे राहणं अपेक्षित आहे आणि म्हणून आपण कंपनीवरती ह्या सर्व बाबीचा गुन्हा दाखल करावा, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिसांना विनंती केली होती आणि त्यांनी गुन्हा दाखल करून त्या दोघांना जे प्लॅन्ट हेड आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आता पोलिसांच्या पुढील तपासामध्ये ते अजून सखोल चौकशी करतील, यासाठी अजून कोण जबाबदार आहे आणि जबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. जसं आपण कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला तसा संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्यावरती करणार नाही. कंपनीची तर जबाबदारी होतीच, त्यामुळे आपण त्यांच्या विरुद्ध इमिजिएट गुन्हा दाखल केलेला आहे. आता जे अधिकारी त्याच्यामध्ये ज्यांचं नियंत्रण आहे त्याला नियमाप्रमाणे आपण त्यांना नोटीस दिली, त्यांना आपण निलंबन केलेलं आहे. आता त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू होईल. डिपार्टमेंटल इन्क्वायरी किंवा इव्हन आता जे उच्चस्तरीय समिती आहे त्यांच्या चौकशीत जरी आलं की ह्या दोघांवरती पण कारवाई व्हायला पाहिजे तर ती देखील कारवाई होईल. म्हणजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार का नाही होणार हे सगळं आता पोलिसांवरती अवलंबून आहे. तर जळगावमधील अमळनेरमधील नगर परिषदेचे